नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्मची टीम पोचलेली आहे राशींच्या आठवडे बाजारामध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील टॉपचा आणि बऱ्यापैकी गावरान माल व्यवस्थितरित्या मिळणारा हा राशीन बाजार दर मंगळवारी भल्या पहाटे 5 वाजल्यापासून चालू असतोय। या राशींच्या बाजारामध्ये एक युवक भेटलेले आहेत, ते हरिभक्त परायणकार सुद्धा आहेत, तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। माऊली, जय हरी। जय हरी जय हरी। आपली ओळख सांगा आमच्या बघणाऱ्यांना। नमस्कार, माझं नाव महेश खामगळ उर्फ राधेश्याम महाराज कर्जतकर। इथंच राशींपासून एक 7-8 किलोमीटर अंतरावर माझा ब्लॅक गोल्ड फार्म म्हणून गोट फार्म आहे। आपण हरिभक्त परायणकार आहे, पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताय। व्यवसाय तर बरेचसे आहेत, कोण हॉटेलकडे वळतंय, कोण काय वेगवेगळे व्यवसाय करतंय, कोण टुरिस्टचं करतंय, पण ब्लॅक गोल्ड गोट फार्म या नावाने फार्म चालू करावा आणि याच व्यवसायाकडे वळावं असं महाराज तुम्हाला कशामुळे वाटलं? सर्वप्रथम मी माफी मागून बोलतो की जो तो व्यक्ती एक आपापल्या समाजामध्ये कार्यरत असतो, तसं मी जातीने धनगर आहे आणि आज प्रत्येकाला आपापला व्यवसाय, आपण आपला परमार्थ म्हणून कीर्तनाची सेवा करत असतो। म्हणून आपल्या उदरनिर्वाहासाठी 100% काही ना काही आपण केलं पाहिजे। त्यामुळं मी ब्लॅक गोल्ड फार्म म्हणून माझ्याकडे मांडगाव जातीच्या मेंढ्या आहेत, त्यानंतर याच आठवडे बाजारातून मी छोटी छोटी बोकडं घेऊन जातो, ती बोकडं विकत असतो। अशा पद्धतीने आपला निंबे या ठिकाणी ब्लॅक गोल्ड फार्म म्हणून मांडगाव। तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुका म्हणे असावे जातीचे ये रागा बाळाचे ते काम नव्हे। या म्हणीप्रमाणे हे महाराज हरिभक्त परायणकार असून सुद्धा आपल्या वडिलांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तो सुद्धा मोडीत न काढता तो वाढवण्याचं काम करताय। माऊली, आता महाराष्ट्रातील तरुण तुम्ही बघू शकत असाल, बरेच जण म्हणतात नोकऱ्या नाही, काय नाही, तर शेतीपूरक जे व्यवसाय आहेत त्याच्याकडे सुद्धा वळण्याचा कल वाढतोय। परंतु बरेच जणांना सुटाबुटातली नोकरी पाहिजे, पोरांची लग्न जमवताना म्हणलं जाते नोकरी आहे का, नोकरी असलं तर विचारलं जाते परमनंट आहे का, परमनंट असले की म्हणतात पुढचा प्रश्न येतोय फ्लॅट आहे का, फ्लॅट असला तर म्हणतात गावाकडे शेती आहेत का। तर या तरुणांना एक हरिभक्त परायणकार म्हणून तुमचा काय संदेश राहील, किंवा तरुणांना ज्याला नोकरी शहरात मिळत नसेल किंवा मिळती पण परवडत नसेल, त्यांनी काय केलं पाहिजे? साहेब, आता तुम्हाला सांगण्याचा मुद्दा झाला तर स्वतः मी एक BSc ॲग्रीचा स्टुडंट आहे। त्यानंतर बऱ्यापैकी मी पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये सुद्धा जॉब केलेले आहेत। त्यानंतर इथं कुरकुम MIDC म्हणून आहे, तिथं पण जॉब केलेले आहेत। हाऊसकीपिंग पासून ते पार लाईन लीडर पर्यंत जॉब करीत असताना दुसऱ्याच्या हाताखाली काम करून बॉसची हाजी करायची। त्यानंतर एखादा आपत्कालीन परिस्थिती कोरोनासारखी आल्यानंतर सर्व गोष्टी सोडून पुन्हा त्याला गावच आठवतं, तुम्हाला सण सुद्धा असल्यानंतर गाव आठवतं। त्यामुळं स्वतःच्या मर्जीनं आपला व्यवसाय करून त्या व्यवसायामध्ये माणसानं हळूहळू प्राधिंगत गेलं पाहिजे। कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला पैसाच कमवायचा आहे, मग तुम्ही नोकरी करत असताल, गोट फार्म करत असताल, पीक फार्म करत असताल, पण ह्याच्यामध्ये कसं आहे, कधीच हा तोट्याचा व्यवसाय नाही आहे आणि गायांपेक्षा ह्याच्यापेक्षा हे व्यवसाय हा सोप्यात जातो। माणसाने 2 शेळ्यापासून 5 शेळ्यापासून 100% हा केला पाहिजे आणि हा अनुभवातील व्यवसाय आहे। तुम्ही आज 5-10 हजार रुपयाला घेतलेली बकरी 1-2 महिन्यामध्ये ते तुम्हाला तुमचं काही ना काही घेऊन जातेच असते। साधी शेतात खुरपाय जाणारी स्त्री ती तिच्या मागं 2 शेरडा घेऊन जाते। त्यामुळं तुम्ही 100% हा शेळी पालन व्यवसाय केला पाहिजे। दिवसेंदिवस मटणाचे बाजार हे वाढत आहेत, त्यामुळे या व्यवसायाला कधीच तोट नाही। धन्यवाद माऊली। परत एकदा तुमचा फार्मचं पूर्ण नाव, पत्ता, तुमच्या फार्मला यायचं कसं, तरुणांचे काय प्रॉब्लेम असतील तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा। पुन्हा एकदा ऐका, माझं नाव महेश खामगळ, मुक्काम पोस्ट निंबे, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। कर्जत पासून 15 किलोमीटर अंतरावर आणि या राशीन शहरापासून एक 10 किलोमीटर अंतरावरती माझा ब्लॅक गोल्ड फार्म म्हणून गोट फार्म आहे। एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या। माझा नंबर आहे 9370541626, म्हणजेच 9370541626। माऊली, खूप छान वाटलं आपल्याला आणि तुम्ही माझी बाईट घेतली। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।